नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शेळ्या सोडलेल्या आहेत, सकाळीच सरत आहेत। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये। एक मला जो अनुभव घडलेला आहे शेळी पालन सुरू केल्यापासून, तो अनुभव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अनुभव असा आहे मित्रांनो की इतकी बिकट परिस्थिती होती माझी पहिल्यानं। तर कोणाला जर पैसे मागायला गेलं तर पैसे नाही म्हणायचे, कोणी म्हणायचे याचे जो काय देणार आहे, परत कशाहून देणार आहे, काय अशा बरेच काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते। तर मित्रांनो, आपण जेव्हापासून शेळी पालन सुरू केलं आहे, आता तुम्ही माणसानं शेळी पालन तर छोटं आहे तुमचं, समजा 5 शेळ्या आहेत। 5 शेळ्या जरी म्हणलं मित्रांनो, तर बकरं पिल्लं 10 वर्ष 6 महिन्याला 10 पिल्लं आपल्याला ह्या शेळ्यापासून मिळत आहेत। आणि मित्रांनो, याच्यापासून हे शेळी पालन जर तुमच्याकडे असलं ना, तर तुम्हाला कोणाला भीक मागायची गरज नाही, कोणासमोर हात पसरायची गरज नाही। कारण तुमच्याकडे जर तुम्हाला जर आडी अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट एक बोकड हो पाट हो कानाला धरून बाजारामध्ये नेऊन, किंवा आपल्या गावात कोणते जे व्यापारी असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही 100-200 रुपये कमी करून ताबडतोब विकून तुमचं चलन तुम्ही मोकळं करू शकता, पैसे मोकळे करू शकता। कोणत्या सावकाराकडे जायची गरज नाही, कोणाला मस्क्या मारायची गरज नाही, म्हणजे असे बरेच ऐन वेळेवर ज्यावेळेस आपल्याला अडचण येते त्यावेळेस आपले जवळचे सुद्धा आपल्याला ओळखत नाही। मित्रांनो, हा माझा अनुभव आहे, या संकटातून मी निघलेलो आहे। त्याच्यामुळं मी तुम्हाला जी माझी रिअल कहाणी आहे ती सांगत आहे। तर शेळी पालन तुमच्याकडे 4-2 आपल्या याच्यानुसार असल्या तरी तुम्हाला सांगतो, शेळी पालन कधीच आपल्या म्हणजे अंगावरती नाही। कारण की हे कधी पैसा देणार आहे तुम्हाला, तुम्ही कधी अर्ध्या रातचा जर फोन केला व्यापाऱ्याला तर व्यापारी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन आपले बकरं विकत घेऊन। आणि कसं झालं, जेव्हापासून मी शेळ्या सुरू केल्या शेळी पालन तेव्हापासून लोकांना माहिती आहे आता याच्याकडे शेळ्या आहेत, तर हे पैसे आपले देऊ शकतो। ज्यावेळेस आपल्याकडे शेळ्या नव्हत्या त्यावेळेस आपल्याला रुपयासुद्धा कोणी देत नव्हतं, ओळखत नव्हतं गावामध्ये। जेव्हापासून आपण शेळी पालन करत चाललो आहे तेव्हापासून लोकांना माहिती आहे हा आपल्याला याचे बकरं हो शेळ्या हो विकून आपल्याला पैसे देऊ शकतो, कारण की याच्याकडे भांडवल आहे विकण्यासाठी। आणि ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नसलं ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला कोणी जवळचा सक्का जरी असला तो ओळखत नाही, कारण त्याला माहीत असतं की याच्याकडे काही नाही आपल्याला देण्यासाठी, आपण परत पैसे कसे घ्यावं याच्याकडून। त्याच्यामुळं शेळी पालन इतकं फायद्याचं आहे मित्रांनो। आपल्या जे गरीब वर्ग आहे समजा, ज्याच्याकडे शेतकरी समजा 1-2 एकरवाले आहेत, त्यांच्यासाठी हे शेळी पालन म्हणजे एक बँक आहे, ATM आहे। कारण की आपण जसं ATMमधून कार्ड नेऊन पैसे काढतो ताबडतोब, बँक चालू असो बंद असो, तर ATMमधून आपण स्वतः आपलं जेव्हा वाटेल तेव्हा पैसे काढू शकतो। त्याप्रमाणे हे शेळी पालन असं आहे, इथं केव्हा पण आपण बकरू नेऊन विकू शकतो आणि पैसा वसूल करू शकतो। त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याकडं 2-3 शेळ्या 1-2 आपल्या ऐपतीनुसार पाहिजेच। हे बऱ्याच दिवसापासून मी हा व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न होता माझा, पण वेळ नाही भेटला, तर आज ही तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा झाली। त्याच्यामुळे तुम्हाला माझा अनुभव सांगतोय। ज्यांच्याकडं 1-2-3 एकर शेती असेल त्यांनी हा आधार म्हणून शेतीला शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे। कारण की आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच दुनिया ओळखते, ज्याच्याकडे पैसा कमी आहे, ज्याच्याकडे अडचण आहे त्याला कोणीच ओळखत नाही मित्रांनो। त्याच्यामुळं धर्म म्हणून आपल्याला कधी अडचण येऊ शकते। आज आपल्याला अडचण आली की डायरेक्ट आपण एक बकरू घेऊन बाजारामध्ये जाऊ शकतो, किंवा कोणत्या व्यापाऱ्याला बोलून डायरेक्ट देऊ शकतो। तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळी पालन करून आपला कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकता, किंवा आपली अडचण भागवू शकता मित्रांनो। असं नाही की तुम्ही 10 करा, 20 शेळ्या करा, 10 करा, असं काही नसतं। आपल्या ऐपतीनुसार आपण 2 शेळ्यापासून पण सुरुवात करू शकतो। आज अशाच बरेच काही मुलाखती तुम्ही यूट्यूबवर बघत असताल की त्यांच्याकडं पहिल्या 1 शेळी होती, 2 शेळी होती, आता 100 शेळ्या आहे, कोणाकडे 150 आहे, कोणाकडे 50 आहे। असे हिशोब आता भरपूर काही यूट्यूबवर तुम्हाला बघायला भेटतील। तर खरं आहे मित्रांनो, शेळी पालनामधून जर तुम्ही
एका शेळीपासून जरी सुरू केली आणि त्याच्यामध्ये पाठी जर तुम्ही घरी ठेवल्या आणि बोकड जर विकत राहिली तर त्या पाठी घरी राहून आपलं त्याच्यामध्येच शेळी पालन वाढू शकतो. तसं पण करू शकताय. त्याला थोडा कालावधी लागेल, पण 100% मुलाखती खऱ्या असतात, अशा फ्रॉड नसतात यूट्यूबवरती दाखवलेल्या आहे. कारण की त्या अशा म्हणजे जे तुम्हाला शेळ्या रिअल दाखवत आहेत त्या खोट्या नसतात. 99% खऱ्या असतात, 1000% त्या खोट्या असतात समजा, पण 99% खरे असतात. कारण की माझ्याहून अनुभव सांगतो मी की शेळी पालनामध्ये उत्पन्न भरपूर आहे, फक्त आपल्याला थोडा वेळ लागतोय आणि वेळेनुसार ते वाढतंय. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण करू शकता मित्रांनो. शेळी पालन हे तोट्यात जाणारा व्यवसाय कधीच नाही, याच्यामध्ये कधीच तोट्यात जाणार नाही. शेतकरी शेळी पालक कधीच तोट्यात जाणार नाही. तोट्यात कोण जाणार? ज्याचा अभ्यास नाही, जो डायरेक्ट 100-200 शेळ्या घेऊन शेळी पालन सुरू करण, तो 100% तोट्यात जाऊ शकतो. पण जो डायरेक्ट तुम्ही 1-2-4 शेळ्यापासून सुरुवात करणार तर तुमचं तोट्यात जाऊ शकत नाही शेळी पालन. कारण की मला आता ह्या 4 वर्षाचा अनुभव आहे. मी तर आजपर्यंत तोट्यात आलेलो नाही, कारण की मला याच्यामध्ये तोटा जाणवलेलाच नाही, माझी काही नुकसान झालेलं नाही. आणि एकदम जर 100 शेळी आणली असती आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज नव्हतं तर त्या ठिकाणी आपलं काही मरतवणूक झाली असती, नुकसान झाली असती. पण आपले 1ही टक्का याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही, 1 रुपयाची पण नुकसान झालेलं नाही आजपर्यंत. 4 वर्ष होऊन गेलेत मला शेळी पालनामध्ये. शेळी पालन कधीच तोट्यात नसतं, फक्त नियोजन आपलं चांगलं पाहिजे. आणि सुरुवात ही कधी पण 0पासून करावं. सुरुवात डायरेक्ट 100पासून नाही, तर 0पासून सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला कधीच तोटा भेटू शकत नाही मित्रांनो. एक पासून सुरुवात केली पाहिजे. शून्यातूनच निर्माण होतं सगळं काही. जर एकदाच मोठा घास घ्यायला गेलं तर मग ते पचत नाही, तसे म्हण आहे. त्याच्यामुळं सुरुवात पण आपण थोड्याहूनच सुरू करावी. आणि हा गरीब शेतकऱ्यासाठी चांगला व्यवसाय आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला कोणाकडे हात पसरायची गरज नाही, कोणाला हात जोडायची गरज नाही. आपलं भांडवल आपणच तयार केलेलं आहे. बघा, तुम्ही पण असंच सुरू करून तुम्हाला कोणाकडं भीक मागायचं काम पडणार नाही. कारण की लोक आजकाल कसे, पैसे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे या जगामध्ये. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काहीच किंमत नाही मित्रांनो. तर व्हिडिओ कसा आवडला, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.